एका परिसरात एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं. आता हा जो नवरा होता, हा रिक्षा चालवून आपला घरचा उदरनिर्वाह करत होता आणि त्याची जी बायको होती, ती घरी एकटीच राहायची. या नवरा-बायकोचं एका वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं आणि हे दोघेही गावाकडून शहराकडे आलेले होते, पैसे कमवण्यासाठी. सगळं काही या नवरा-बायकोंच्या जीवनात सुरळीत चाललेलं होतं. हे दोघे पण चांगल्या प्रकारे राहत होते. पण जेव्हा एक दिवस हा जो नवरा होता, तो रिक्षा चालवण्यासाठी शहराकडे गेला होता आणि घरी येण्यासाठी त्याला रात्रीचे 1 वाजले होते. आणि जेव्हा तो रात्री घरी 1 वाजता आला आणि दरवाजाचे त्याने दार उघडले, तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण त्यावेळी त्याने बघितलं होतं एक धक्कादायक कृत्य. मंडळींनो, काय आहे हे प्रकरण? कुठे घडली ही घटना? संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल, तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला पुढील नवीन घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी. मंडळींनो, ही जी घटना घडली आहे, ही उत्तर प्रदेशमधील कानपूर या भागातील आहे. आता या कानपूर भागात एक राजेश नावाचा तरुण राहत होता आणि त्याच गावात एका ठिकाणी एक अंकिता नावाची तरुणी राहत होती. आता सुरुवातीला या दोघांमध्ये चांगल्या ओळखी झाल्या. ओळखीनंतर मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. आता हे दोघेही पण लपून-लपून भेटायला लागले, गप्पा-गोष्टी करायला लागले, फोनवर बोलू लागले. आता या दोघांमध्ये खूप घट्ट प्रेम झाल्यामुळे हे दोघेही पण एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. मग या दोघांनी लग्न करायचा विचार घेतला आणि लग्न करायचा प्रस्ताव आपल्या आई-वडिलांकडे मांडला. पण त्यांचे जे आई-वडील होते, त्यांनी या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिली. साफ विरोध केला. मग हे दोघे पळून गेले आणि त्यांनी कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज केलं. म्हणजेच लव्ह मॅरेज केलं. मग लग्न झाल्यानंतर हे दोघेही शहराकडे गेले आणि आपला संसार करायला लागले. मग राजेश हा जो तरुण होता, हा पूर्वी गाड्या चालवायचा. म्हणजे हा ड्रायव्हर होता. मग राजेशने ठरवले, की आपण एक रिक्षा घ्यावी आणि शहरामध्ये रिक्षा चालवून आपले पोट भरावे. मग राजेशने रिक्षा विकत घेतली आणि शहरामध्ये चालवायला सुरुवात केली. हा जो राजेश होता, तो रिक्षा चालवून घरी पैसे आणत होता आणि आपल्या बायकोकडे देत होता आणि बायको पण त्या पैशाची मौज-मजा करत होती. 13 जानेवारी 2026 चा तो दिवस होता. राजेश शहरामध्ये रिक्षा चालवत होता आणि रिक्षा चालवत असताना त्याला एक मोठं ग्राहक लागलं आणि त्या ग्राहकाला त्याच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी त्याला रात्रीचे 1 वाजले. मग ग्राहकाला त्याच्या ठिकाणी सोडल्यानंतर राजेश 1 वाजता त्याच्या घरी पोहोचला आणि त्याने घराचे दार उघडले, तेव्हा त्याला एक धक्कादायक कृत्य दिसलं आणि ते धक्कादायक कृत्य बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण त्याची बायको बेडवर 2 तरुणांसोबत विचित्र अवस्थेत होती. राजेशने आपल्या बायकोसोबत त्या 2 तरुणांना बघून त्यांचे फोटो, व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आणि असं करत असताना त्या 2 तरुणांमध्ये, राजेशच्या बायकोमध्ये आणि राजेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडणं झाली, वाद झाला आणि त्या वादामुळे आसपासचे जे लोकं होते, ते तिथे जमा झाले. मग त्या लोकांमधील एका जणाने पोलिसांना फोन केला आणि तिथे घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. मग पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलिसांनी त्या 2 तरुणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अटक केली आणि त्या नवरा-बायकोंना समजावून सांगितलं. मग पोलीस आणि आजूबाजूचे जे लोकं होते, ते तिथून गेल्यानंतर त्या नवरा-बायकोमध्ये परत वाद सुरू झाला. बायको त्या नवऱ्याला म्हणाली, की "मी त्या दोघांना पोलीस कस्टडीमधून सोडून आणीन. तू चांगला नाही, माझे त्या दोघांवर प्रेम आहे." आता त्या नवऱ्याला तिचा संताप आला. मग त्याने त्याच्या बायकोचा गळा आवळायला सुरुवात केली आणि त्याचा राग इतका होता, की त्याने त्याच्या बायकोचा गळा आवळून तिचा जीव घेतला. मग तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस ठाण्यात जाऊन त्याने स्वतः कबुली दिली, की "मी माझ्या बायकोचा खून केला आहे." मग पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मंडळींनो, सध्या या प्रकरणाचा पोलीस चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मंडळींनो, त्या जोडप्याचा संसार चांगला चाललेला होता. पण ती बाई 2 पुरुषाच्या नादामुळं स्वतःच्या जीवनाची राख-रांगोळी करून घेतली. मंडळींनो, समाजात या अशा प्रकारच्या वाईट गोष्टी घडत आहेत. तुम्ही पण या घटनेपासून सावध राहिलं पाहिजे.
या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहे. या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये आत्ताच कळवा. तर चला मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन घटनेमध्ये मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.